हे सक्सेस मी सेलिब्रेट करणार माझ्या बायको बरोबर. खूप अभिमान वाटतो मला तुझा, खरंच. अभि, अरे काय बोलतोस हे? तिला शिक्षा करायची सोडून तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातोयस? कशाबद्दल शिक्षा करायची? विनाकारण उगाच. आई, पाटकरांच्या आजपर्यंतच्या सगळ्या पिढ्यांपैकी कोणीतरी असा पराक्रम केलाय का? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि हो, या बाबतीत मी तिच्या मागे उभा राहणार. अरे काय झालंय तुम्हा सगळ्यांना? तुम्हाला आनंद नाही झालाय का? काय दादा? अरे ऑफकोर्स आनंद झालाय, पण तू रिॲक्ट कसं करतोयस? हो ना, ऍक्च्युली म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतंय, पण मला वाटलं की तू. असं का वाटतंय तुम्हाला? तुम्हाला वाटलं मी चिडेन? अरे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. माझ्या बायकोनी रेडिओ स्टेशनवर जाऊन एक इंटरव्ह्यू दिलाय. एवढी मोठी अभिमानाची गोष्ट असताना मी का चिडू कोणावर? ए अनु, किती छान बोलली आहेस तू. तुला माझे ऐकत राहावं वाटत होतं ते. म्हणजे त्यांनी काहीतरी ते कापलं म्हणालीस ना मध्ये. ते नसतं कापलं ना तर मला खरंच असं वाटत होतं हा रेडिओ आज बंदच होऊ नये, फक्त तुझा आवाज या रेडिओवर चालू राहावा. एवढं छान कसं काय, कुठून शिकलीस तू? ऐका ना, मी बोलले होते. मी खूप काही बोलले होते. मी आपल्या सगळ्यांविषयी खूप खूप कौतुक केलं होतं. अहो खरंच मी बोलले. पण मी तुला काही एक्सप्लेनेशन मागितलंय का? नाही, पण विचारलं का मी तुला काही? नाही. अगं लोकांचं स्वप्न असतं जे तू जगतेस आज. आता तू जास्त टाइमपास करू नकोस. आतमध्ये जा, मस्त सुंदर साडी नेस, बाहेर ये. कारण जो हवा तो टेबल जर नाही मिळाला ना आणू, मग मी चिडेन. मी खरंच बोलले होते. जा तू. अगं जा. सॉरी 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 नाही, ठीक सॉरी, खरंच सॉरी. हा, ठीक आहे. सावकाश सावकाश घे. चला चेंज कर. तू कुठे निघालीस? तुझ्या आईने तो कप फोडलाय ना? ती जाईल हॉटेलमध्ये जेवायला, पण त्याच्या काचा आमच्या पायाला लागतील. त्या उचल. बायकोला जेवायला घेऊन चाललाय. बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय, मांजर. दादा, तू आईकडे लक्ष देऊ नको. तिचं ना भलतंच काहीतरी असतं. ती काही नाही बोलली, असं सोड. हा, सोडून दे. वेडी आहेस का तू? इथे माझ्यासाठी आणि अनुसाठी एवढा महत्वाचा दिवस आहे. आईला काय, आई बोलतच असते, मी नाही लक्ष देणार. वा, बघतोयस ना राजन दादा, अभि दादा किती बदललाय ते. आता बायकोला एकटा डिनरला घेऊन चाललाय. आपल्याला विसरला आता तो. मग काय बाबा, त्याच्या बायकोची मोठी अचीवमेंट आहे. आता काय दोघे जोडीने सेलिब्रेट करणार. आपलं काय काम आहे तिकडे? ते आपण नेहमीच सेलिब्रेट करतो रे. अरे आज आमचा दिवस आहे रे. एवढी मोठी अचीवमेंट तिने केली तर हक्क आहे रे तिचा. मी पार्टी द्यायलाच पाहिजे तिला. म्हणजे काय? या ऑफकोर्स ऑफकोर्स. ए पिऊ, आईला सांग की मी बाहेर वाट बघतोय. हा, पटकन रेडी व्हायला सांग, नाहीतर इथून बाहेर येईल आणि सैरबाहेर होईल. हे कुठे गेले, हे कुठे गेले, परत रडायला लागते. एक तर तुझ्या बायकांना ना रडू जवळ आहे. तिला बाहेर पाठव, मी गाडी काढतोय. काय काय झालं काय दादाला? एवढा कसा बदलला रे हा? बघ ना,
म्हणजे मला वाटलं तो चिडेल, नेहमीसारखा तमाशा करेल, पण एक्झॅक्टली ऑपोजिट रिॲक्ट केले त्याने. दादा मला तरी असं वाटतंय की त्याला ना आता अनुवहिनीची व्हॅल्यू कळायला लागली आहे. असं जर झालं असेल ना रेवती, तर आणखी काय होय आपल्याला. गेल्या काही दिवसात खूप काय काय केलंय अनुने आपल्या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. अक्षरशः इम्पॉसिबल असलेल्या गोष्टी तिने पॉसिबल करून दाखवल्यात. सगळे प्रॉब्लेम्स तिने एकटीने सोडवलेत. आपण तर काय फक्त सपोर्टला होतो. अनु म्हणजे ना या घराचा श्वास आहे रेवती. अनुमुळे हे घर चालतंय. आणि अविला याची जाणीव झाली असेल ना रेवती, तर माझ्यासारखा आनंदी दुसरं कोणी नाही बघ. खरंच काका आणि आत्या म्हणतायत तसंच असेल का? बाबांना खरंच आईची किंमत कळली असेल म्हणून ते चांगले वागतायत का आईशी? काही कळत नाहीये काय चाललंय हे सगळं. एवढं होऊन सुद्धा भाऊजी अनुला डिनरला कसे घेऊन जात आहेत? शी बाबा, माझे सगळे प्रयत्न वाया गेले. माय गॉड, काय सुंदर दिसतेस तू वहिनी. आज दादाना फुल फ्लॅट होणार आहे तुझ्यावर, तू बघच. पण हे आहेत कुठे, कुठे गेले दादा? आई बाबा बाहेर आहेत, तुझी वाट बघतायत. अनु, आजचा दिवस तुझा आहे, छान सेलिब्रेट कर. दादा मी तयार तर झाले, पण मी कशी जाऊ? म्हणजे बरंचसं काम शिल्लक आहे, रात्रीचा स्वयंपाकही राहिलाय. खरं तर मला नाही म्हणायचंय, पण हे ऐकणार नाहीत. वहिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही बाहेरून मागवू आणि खाऊ, कळलं? तू आमचं टेन्शन घेऊ नकोस, तू मस्त जा. वहिनी तू हे सगळं डिझर्व करतेस ग. तू कशाला आमचं टेन्शन घेतेस? तू जा आणि एन्जॉय कर, ठीक आहे? आणि जेवणाचं म्हणशील ना, तर सीमा आहे ना, ती करेल काहीतरी. हो ना, मी आहे ना. नाही म्हणजे मला तुझ्यासारखं असं एवढ्या कमी वेळात करायला नाही जमणार, पण मी प्रयत्न करेन. हा नाही दादा नको, आपण बाहेरूनच मागवू.